नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वठार येथे तुटलेल्या विद्युत वाहिनीचा मेंढरांच्या कळपावर पडल्याने 5 मेंढरांचा मृत्यू तर 4 मेंढरे जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उत्तम आनंद अनुसे आणि बाळासो पंडित अनुसे यांचा सुमारे 200 मेंढरांचा कळप खतासाठी बाळासो ज्ञानू खाडे यांच्या गट नंबर 1202 शरद कारखाना रोडवरील शेतात बसला होता. दरम्यान सकाळी सुमारे 6 वाजता अचानक विद्युत तार तुटून थेट कळपावर कोसळली आणि विजेचा प्रचंड धक्का बसल्याने 5 मेंढरे जागीच मृत्यू झाली तर 4 गंभीर जखमी झाली. या घटनेत उत्तम अनुसे यांची 4 मेंढरे मृत, 2 जखमी तर बाळासो अनुसे यांची 1 मेंढे मृत, 2 जखमी झाल्याचे समोर आले आहे. एकूण 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी हजेरी लावून वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सचिन चौगुले, प्रधान तंत्रज्ञ संदीप पाटील यांना तात्काळ पंचनामा करण्याची विनंती केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय कुरणे यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले व जखमी मेंढ्यांवर उपचार केले. या प्रकरणाची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे पेरू सयाजी अनुसे, सचिन अण्णा अनुसे, उमेश अनुसे, नितीन अनुसे तसेच अनेक मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.